कापसाला भाव देण्याच्या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन सुरू आहे. थेट जाऊया. तर कापसाला भाव देण्याच्या मागणीसाठी विरोधकांकडून विधान भवनांच्या पायऱ्यांवरती हे आंदोलन सुरू आहे. जोरदार घोषणाबाजी सुद्धा बघायला मिळते. अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे. ओमकार, कापसाला भाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे, काय माहिती येते? काल बजेट सादर झालं. बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला काहीच आलं नाही असा आरोप विरोधक करतात. त्यामुळे आज हाऊस सुरू झाल्यानंतर लगेचच विरोधक सगळे पायऱ्यांवरती एकवटले. कापसाला 14,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे. आणि महत्वाचं म्हणजे शासन आपल्या दारी आलं, पण मिळालं काय सरकारला? सगळ्यांना, सर्वसामान्यांना फक्त 10,000 मिळालं असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची या सरकारने माफी मागितली पाहिजे. शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार काम करतंय. डाळीचे भाव असतील, तांदळाचे असतील, त्यानंतर हरभरा असेल, कापूस, या सगळ्याला भाव मिळालेला नाहीये. त्यामुळे सरकार केवळ गाजर देण्याचे काम करतंय. त्यामुळे विरोधकांनी सुद्धा हातात गाजर घेतले आहेत, कापसाच्या माळा घेतलेल्या आहेत. आणि सरकार हे केवळ आश्वासनं देत आहे, गाजर देत आहे आणि शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे अशी तुझी भावना विरोधकांमध्ये आहे. त्याच याच्यावरून आता घोषणाबाजी सगळी सुरू झालेली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती या सगळं आंदोलन सुरू आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत, अभिजित वंजारी असतील किंवा वेगवेगळे नेते असतील, सगळे आमदार इथे उपस्थित आहेत. बंटी पाटील स्वतः उपस्थित आहेत. आणि महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरामध्ये ज्या वेगवेगळ्या ठिकाणी मंडळनिहाय दुष्काळ जाहीर झाला, त्याच्या व्यतिरिक्त हमी भावाचा प्रश्न होता. आणि यासोबतच काही ठिकाणी आता अवकाळी पावसाला सुरुवात झाली, गारपीट झाल्याच्या सुद्धा बातम्या समोर आहेत. त्यामुळे सरकारने एक तत्काळ मदत या सगळ्याला जाहीर करावी, इन्स्टंट रिलीफ पॅकेज द्यावं या संदर्भात मागणी आहे. तर हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याला मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली होती. ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात, अशा तिन्ही महिन्यात एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि गारपीट या दोन्हीला मदत देण्याचं ठरलेलं होतं. त्या मदत अजून पूर्णतः पोहोचलेली नाही. आणि तोपर्यंत आता परत राज्यभरात बुलढाणा असेल किंवा पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये गारपीट झाली. अशा ठिकाणी सुद्धा आता मदत पोहोचवावी आणि ही मदत देण्यात यावी, एक इन्स्टंट पॅकेज द्यावं अशी मागणी विरोधक करतात. निश्चित ओमकार, विरोधक आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.